नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कधी नकाशावर नसलेली ठिकाणं मनाच्या नकाशावर कायमच ठासतात. मुंबईपासून केवळ काही तासांवर धावपळीच्या आयुष्याला थांबवणारी एक जागा आहे, जिथे धुके झाडांची कुजबुज करते, जिथे प्रत्येक पाऊल ओलसर मातीवर उमटतं आणि त्या आवाजात निसर्गाची एक हाक मिळते. त्या हाकेचं नाव आहे शृंगारेश्वर. नमस्कार. इथपर्यंत आले म्हणजे तुम्ही थंबनेल बघितला, इंट्रो बघितला, दोघी गोष्टी बघितल्या त्या तुम्हाला आवडल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आले. पण तुम्ही एक काम करत नाही, जे काही लोकांनी केलंय, पण माझ्या निदर्शनास आले की काही लोक नाही करत. मी माझं काम करतोय, तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. तुम्ही एक काम करत नाही. ते काम कोणतं? तुम्ही सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब इथे बटन सबस्क्राईब करा. बस. धन्यवाद. इथे आलं की कळतं, जंगल केवळ झाडांनी भरलेली जागा नसते, ती एक जिवंत श्वास असते. आणि त्या श्वासामध्ये दडलेली असते एक देवता, एक कथा आणि एक तीर्थ. तुंगारेश्वर हे केवळ एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही, हे आहे निसर्ग, वन्यजीव आणि श्रद्धेचं विलक्षण त्रैतीय साधनता. सुमारे 85 चौरस किलोमीटर इतकं विशाळ हे अभयारण्य, जेथे बिबट्यासारखे थरारक शिकाऱ्यांपासून फुलपाखरापर्यंतच्या कोमल प्राण्यांचं जग चालतं. एक एक झाड, एक एक बेल आणि एक एक गार वारा येथे काहीतरी सांगतोय. पण ऐकण्यासाठी लागतो थोडा वेळ, थोडं शांत मन आणि एक सच्चा प्रवास. तर चला या प्रवासाला सुरुवात करू, जिथे आपल्या पावलांखाली आहे ओलसर मातीतलं जंगल आणि डोळ्यांसमोर आहे शिवशंभूचं अद्भुत धाम. ही आहे तुंगारेश्वरची कहाणी. जंगलात शिरलात की शहर मागे राहतात आणि तुम्ही तुमच्या आत जाता. तुंगारेश्वरचा ट्रेक हा शरीरासाठी जसा चढणारा प्रवास आहे, तसाच आत्म्यासाठी एक उतरणीचा खोल आत जाणारा प्रवास आहे. सुरुवातीला साधं वाटतं, पण जसजस आपण जंगलाच्या खोल भागात जातो तस तसं वाटायला लागतं जणू आपण दुसऱ्या जगात प्रवेश केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उंच उंच साग, मोह आणि बाबळाची झाड आणि त्याच्यामधून खेळणारा सूर्यकिरणाचा सोनेरी जाळीदार प्रकाश. प्रत्येक पावसाळ्यानंतर इथे नवी हिरवळ जन्मते. इथे 600 पेक्षा जास्त वनस्पतीच्या प्रजाती आढळतात. काही औषधी, काही सुगंधी, तर काही अनोळखी. अचानक एखादं फुलपाखरू उडताना दिसतं. कॉमन जेझेबल, ब्लू स्टार किंवा लायमॉन्टिस. त्यांच्यासोबत चालताना वाटतं आपण एखाद्या जिवंत चित्रकलेच्या प्रदर्शनात चालतो. झाडांमधून ऐकू येतो लंगूरचा ट्याव आवाज, कुठेसे उडणारा सर्फ गरुड आणि फारच नशीबवान असाल तर दूर कुठे एका फांदीवर बसलेला बिबट्या. हो, इथे बिबट्याचे अस्तित्व आहे. अभयारण्यात सध्या 4 ते 5 बिबटे आढळतात, पण ते आपली चाहूल लागू देत नाही. ते शांत आहे आणि सावध आहे, पण त्यांचा प्रदेश दिवसेंदिवस आक्रसतोय. जंगलीतील ओढे सुकत चालले आणि मानवी हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढतो. प्लास्टिकच्या बाटल्या, विसरलेले चिप्स पाकिट आणि मोठमोठ्या स्पीकर्सचा आवाज, या सगळ्यांनी जंगल कोसळते. पण तरीही ते आपल्याला सामावून घेते. काय आपल्याला त्याची थोडी जबाबदारी घ्यायची का? ट्रेकच्या वाटेवर एक छोटासा धबधबा लागतो. त्या गारगार पाण्यात पाय ठेवले की असं वाटतं की हे खरंच समाधान आहे.
हळूहळू आपण मंदिराच्या दिशेने सरकतो आणि त्या जंगलाच्या शांततेत मंदिराची घंटा हलकसं घुमायला लागते. जणू निसर्गच आपल्याला म्हणतो, तू इथे पोचलास, आता अंतर्यामीचा देव भेटणार. मंदिर म्हणजे केवळ दगडाचं बांधकाम नसेल, ते असतं एक ऊर्जास्थान जिथे मन शांत होतं. जंगलाचा प्रवास पार करून ओलसर दगडावरून चालत आपण एका उंच शिखरावर पोचतो आणि डोळ्यासमोर उभे राहतं तुंगारेश्वर महादेवाचं मंदिर. मंदिराची रचना साधी आहे, पण त्यातली ऊर्जा खोल आहे. पावसाने भिजलेल्या मंदिराचं शिखर, आजूबाजूला वाहणारा लहानसा ओढा आणि शिवलिंगावर वाहणारी पवित्र जलधारा, ही दृश्य डोळे मिटून आठवली तर अंगावर शहारा येतो. मंदिरात प्रवेश करताना घुमतो एक ओम नमः शिवायचा आवाज आणि मन एकदम शांत होतं. मंदिरात जवळ लहानसा जलाशय म्हणजे रामकुंड, थंडगार पाणी आणि त्यात भक्त पाय पिसवत बसलेले, तिथे एक वेगळंच समाधान आहे. त्याच परिसरात आहे खुडियार मातेचं मंदिर, तिचं मगर वाहन आणि तिच्या भक्तांची गोष्ट. प्रत्येक फेब्रुवारीमध्ये येथे सण साजरा होतो, तिचा जन्मोत्सव. संपूर्ण परिसर तेजाने उजळून निघतो. श्रावण महिना आणि महाशिवरात्री या काळात हजारो, कधी कधी 2 लाखाहून अधिक भक्त येतात. हातात बेल, अंगावर अभिषेकासाठी पाणी आणि मनात एक मंत्र, हर हर महादेव. मंदिराच्या मागे आहे बाळ योगी सदानंद आश्रम, जिथे ध्यान साधना आणि निसर्ग एकत्र नांदतात. असं म्हणतात की पांडवांनी अज्ञातवासात इथे वास्तव केलं होतं. परशुरामांनी इथे तप केलं होतं. त्या जागेच्या मातीमध्ये इतिहासाचा वास आहे आणि त्या हवेत अध्यात्माचं गूढ शांत गीत. संध्याकाळ झाली की मंदिरात आरती होते. भक्तांच्या हातात दिवे, डोळ्यात श्रद्धा आणि मनात निसर्गाशी एकरूप होण्यासाठीची ओढ. आणि शेवटी एकटक शिवलिंगाकडे पाहिल्यावर जाणवतं, आपण इथे शोधायला आलो देवाला, पण आपण सापडतो स्वतःला. प्रत्येक डोंगराला एक आत्मा असतो आणि तुंगारेश्वरच्या आत्म्यात काळ, श्रद्धा आणि निसर्गाची सय आहे. प्रत्येक लोककथा सांगतात की इथेच परशुरामांनी तपश्चर्या केली होती. इथेच पांडवांनी अज्ञातवासात काही काळ आश्रय घेतला होता. बाळ योगी सदानंद स्वामींनी इथे ध्यानस्थ स्थितीत आत्मज्ञान मिळवलं. आणि म्हणून आजही जंगलात फिरताना वाटतं, इथे काही अदृश्य शक्ती नाही, जी आपल्याला पाहते आणि आपल्याला ओळखते. तुंगारेश्वर हे केवळ जंगल नाही, हे एक ऊर्जास्थान आहे, जिथे शिवांचं तांडव आणि निसर्गाचा नाद एकत्र गुणगुणतात. पण या नादात आज विखुरलेल्या काही सूर आहेत. प्लास्टिक, गोंगाट, स्पीकर आणि शिस्त हरवलेली भक्ती, हे सर्व इथे परक आहे. हे जंगल आपलं आहे, पण ते आपल्या शिस्तीवर, आपल्या श्रद्धेवर जगतं. जर आपण त्याचं रक्षण केलं तर हे मंदिर, हे झाड, हे प्राणी, हे सगळं आपल्या पुढच्या पिढीसाठी वाचेल. कारण श्रद्धा फक्त नमस्कारात नसते, ती कृतीतही असते. आणि एक दिवस असा येईल जेव्हा आपण तुंगारेश्वरात परत येऊ आणि या जंगलाने आपल्याला पुन्हा स्वीकारलेलं असेल. जसं आई आपल्या हरवलेल्या लेकराला शांतपणे जवळ घेते, तसं हे जंगल आपल्याला क्षमा करेल आणि पुन्हा आपल्या मनात शिव प्रकट होईल. तुंगारेश्वर एक जागा नाही, तो एक अनुभव आहे. चला, जय महाराष्ट्र.